नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि नवीन ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जे अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची आपण घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करायचा। कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा। गळा उंची घ्यायची 9.5 इंच, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला थोडंसं रेषेच्या असं बाहेर यायचं आहे, साधारण 1 ते 1.5 इंचानी, आणि फक्त वरती त्या रेषेवरती पुन्हा एकदा असं मिळवायचं आहे। मोंढ्याचा आकार जो दिला आहे तो कट करून घ्यायचा आहे। इथे आपण आता कॅनव्हासचा वापर करणार आहे ह्या गळ्यासाठी, तर इथे कॅनव्हास घ्यायचं, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे ठेवून पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आपल्याला कॅनव्हासवरती असा आखून घ्यायचा आहे। बघा, सेंटरला सुद्धा एक रेष अशी मारून घ्यायची। पुन्हा आता कॅनव्हासला घडी करून असं दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला रेष मारून घ्यायची। जी रेषा मारली त्याच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून आपल्याला हे कॅनव्हास घ्यायचं कट करून। बघा, याप्रमाणे आपला गळा तयार झाला। आता घ्यायचा ब्लाऊज पीस, त्याच्यावरती आपण ठेवायचं हे अस्तर। मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे। इथे सेंटर काढला, अस्तरला पीस ओपन करून ठेवला, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवलं, आणि त्याच्यावरती आपल्याला कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची। अगदी व्यवस्थित ठेवायचं, खाली सुद्धा सेंटर बघून घ्यायचा। आता जी रेषा मारली त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। शिलाई मारताना कुठेही घाई गडबड करायची नाही, म्हणजे जो आकार आपण दिलाय ना तोच अगदी व्यवस्थित असा तयार होईल। बघा, शिलाई मारून झाली, पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो आकार आहे तो कट करून घ्यायचा। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। बघा, आता मधला कपडा कट केला की असे गळ्यावरती छोटे छोटे कट मारायचे, आणि अस्तर आणि कॅनव्हास असं पलटी करून वरतून द्यायची दाबटीप। अगदी व्यवस्थित असं पलटी करायचं आणि व्यवस्थित पकडून मगच दाबटीप मारायची, म्हणजे काय होईल, परफेक्ट गळा तयार होईल। अगदी छान छान आणि नवीन नवीन डिझाईन आपण रोज बनवतो मैत्रिणींनो, तर रोजच्या रोज तुम्ही व्हिडिओ बघायचे आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक शेअर करायचं आहे, आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबायचं आहे, म्हणजे काय होईल, रोज नवीन व्हिडिओ पडले की तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल। बघा, ह्याप्रमाणे अगदी छान अशी आपण दाबटीप दिली गळ्यावरती। आता कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित हाताने कपडा करून आणि मग शिलाई मारायची, म्हणजे कुठे फुगा वगैरे पडत नाही। शिलाई मारून झाली की आपल्याला उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो सगळा असा कट करायचा आहे। कट करताना अगदी व्यवस्थित कट करायचा, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो ना तेव्हा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अगदी छान येते। आता मारायचे आपल्याला पाठीवरचे टक्स, तर खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे दोघेही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। कमरेला पट्टी लावायची, तर पट्टी घ्यायची, एका बाजूने तिला असं फोल्ड करायचं आणि सिंपल अशी वरतून ठेवून तिला घ्यायची शिलाई मारून। आता पट्टीवरती द्यायची दाबटीप, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा, अगदी छान असा आपला पाठीचा भाग तयार झाला। आता इथे आपल्याला काय करायचं, अगदी व्यवस्थित असं ठेवायचं आणि खडूने आपल्याला इथे रेष मारून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे वरतून जो आकार आपला आला तोच आकार आपल्याला इकडे कंटिन्यू असा वाढवून घ्यायचा आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा असं छापून घ्यायचं आहे घडी करून। आता आपण ही कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आहे, 3x3चे चौकोनी तुकडे, त्याचा असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे। बघा, ह्याप्रमाणे शिवलं की आपल्याला जिकडनं शिलाई मारली ना तिकडनं असं कपडा जमा करायचा आहे आणि ती शिलाई मारून घ्यायची। अगदी सुंदर असं त्याचं पान तयार होतं। उरलेला जो कपडा आहे शिलाईच्या बाहेर तो कट करून घ्यायचा। बघा, ह्याप्रमाणे असं जमा करायचं आणि नंतर शिलाई मारायची। बघा, अगदी छान असे पानं तयार झाले, असे आपण बनवून घेतलेले।
आता हे पानं आपल्याला ह्या रेषेपासून खाली जो गोल आकार आहे ना त्या आकारावरती आपल्याला हे लावायचे. थोडंसं गळ्याच्या खाली घ्यायचं आहे 1/2 इंचानी आणि मग ही डिझाईन आपल्याला पूर्ण करायची. आता त्याच्यावरती आपल्याला छान अशी लेस लावायची. तुम्ही ते कोणतीही लेस वापरू शकता. मी ते गोल्डन लेस वापरणार आहे. लेसला दोघं साईडने आपल्याला शिलाई मारायची. म्हणून काय करायचं, पहिले एक साईडने अशी मारून घ्यायची शिलाई, अगदी सावकाश शिलाई मारायची आहे आणि नंतरून लगेच आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा अशी शिलाई मारून घ्यायची, म्हणजे लेसची फिनिशिंग पण छान येते. बघा आता पूर्ण आपण लेस घेतली आणि हे पानांच्या खाली बरोबर आपल्याला ही लेस जसा आकार आहे डिझाईनचा त्याच आकारामध्ये आपण ही लेस अशी लावून घेणार आहे. बरोबर त्या पानांच्या कडेकडेने अशी लावून घ्यायची. बघा ह्या लेसला सुद्धा आपण डबल शिलाई मारून घेणार आहे. आता आपल्याला इथून गळ्यापासून सुरुवात करायची लेस लावायला. अगदी छान आणि व्यवस्थित असा छानपैकी गळा हा आपण बनवलेला आहे मैत्रिणींनो. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याचबरोबर आपलं इंस्टाग्रामला पेज आहे सखी लेडीज टेलर ह्या नावाने, त्यालासुद्धा फॉलो करून ठेवा मैत्रिणींनो. बघा इकडनं सुद्धा आपल्याला सेम तशीच आणि 2 लेस आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. जशा तिकडनं लावल्या तशीच आपल्याला इकडनं सुद्धा अगदी व्यवस्थित अशी लावून घ्यायची लेस. अगदी छान आणि परफेक्ट अशी डिझाईन तुम्हाला मी दाखवते मैत्रिणींनो. रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. बघा आता बनवायची सुंदर अशी लटकन. तर आपण इथे चौकोनी तुकडे घेतले. हा एक चौकोन आपण मोठा घेतला आहे, त्याचं सुद्धा आपल्याला ह्याप्रमाणे पान बनवायचं आहे. ह्या कोपऱ्यामध्ये ठेवायचं बरोबर सेंटरला. वरतून एक बाजू त्याच्यावरती पलटी करायची, शिलाई मारायची, पुन्हा ओपन करून दाबटीप देऊन असा पूर्ण चौकोन शिवून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे मी बनवलं ना माझ्या हातांकडे लक्ष द्यायचं आणि त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा बनवून बघायचं. अगदी सोपं आहे, लटकनचा प्रकार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर असं दिसतं बघा. अगदी छान असं लटकन आपलं तयार झालं आहे. बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे लटकन बनवून घ्यायचं आहे. आता हे नॉड आपल्याला लावून घ्यायचे आहेत ब्लाऊजला. वरतून साधारण 2.5 इंच मोजायचं आणि नॉड जॉईंट करून घ्यायचे. नॉड बांधून आपण बघूया आजची ब्लाऊज डिझाईन आपल्याला कशी वाटली ते. मैत्रिणींनो तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याचबरोबर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून ठेवा. बघू शकता आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. वाटला आपला आजचा व्हिडिओ. अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा. चला मग छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.